खरीप हंगामात शेतकऱ्यांची खते बियाणांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या। तसेच शेतकऱ्यांची लूट होताना आढळली तर कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करत कठोर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिले। याच बैठकीत पारनेर मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घ्या, शेत रस्त्यांची कामे मार्गी लावा, शेतकऱ्यांना कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले। जुने जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगर पारनेर मतदारसंघातील टंचाई तसेच खरीप हंगाम तयारी आढावा बैठक गुरुवार दिनांक 15 रोजी घेण्यात आली। यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, पारनेर मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पारनेर नगर मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी रोहिणी पवार, अहिल्यानगर। पूर्व नियोजन आढावा बैठक आणि टंचाई आढावा बैठक घेतली। काय बैठकीमधलं काय नियोजन आणि काय मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या काय समस्या, अधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन? नगर तालुक्याचे आमदार यांच्या उपस्थितीमध्ये परंतु या आढावा बैठकीला परंतु पारनेरचे आमदार दादूसाहेब उभे राहिले। विशेष करून आम्ही जी काही क्षेत्राचा आढावा घेत असताना जे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या आढाव्याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला, परंतु काही आपले शेतकरी असतील, सरपंच असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी त्या आढाव्यामध्ये काही गोष्टीचा प्रयत्न करण्याचं काम केलं। खताच्या बाबतीत असेल, बियाणाच्या बाबतीत असेल, जे काही गाव तलावाच्या संदर्भामध्ये जे काही समीकरण करण्याचा विषय असेल किंवा जे काही तलावामध्ये जे काही आपण काढलेले पिण्याच्या पाण्यासाठी नाशिक घ्यावा, अशा काही शेतकऱ्याची मागणी त्याच्यामध्ये आली। आणि विशेष करून महत्वाचा वर्ष होता का जलजीवनचा आणि तो अतिशय सिरियस विषय आणि तो विषय काही फक्त अर्ध्या तासात मिळणार नाही। म्हणून आमदार दातेसाहेबांनी एक ठरवलं का पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री दादासाहेब पाटील विनंती करू आणि दिवसभर ह्या दोन्ही खात्याच्या संदर्भामध्ये एक आढावा घेण्याचं काम करू। आणि आढाव्यामध्ये जर कदाचित आपल्याला माहिती आहे की जे काही निर्णय काही शासनाच्या पातळीवर काढायची गरज पडली, आवश्यकता पडली तर एमएससीबीच्या बाबतीत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करू सभा मुख्यमंत्र्यांबरोबर आपण जर एकत्र लावली तर मला स्वतंत्र होईल। जे काही काही शासनाच्या पातळीवर काढायची गरज पडली, आवश्यकता पडली तर एमएससीबीच्या बाबतीत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करू सभा मुख्यमंत्र्यांबरोबर आपण जर एकत्र लावली तर मला स्वतंत्र होईल। जे काही जलजीवनच्या बाबतीत जे काही प्रश्न अडचणी असतील तर जलजीवन आपले त्यांच्याकडे सुद्धा मी असं दातेसाहेब असेल, साहेब असतील, यांना पालकमंत्र्यांना सांगितल्याच्या माध्यमातून जाऊन आपण त्याचाही निर्णय सुद्धा नव्हता। परंतु आढावा बैठक घेण्याचा हेतू एकच होता। दरवर्षी आपण वर्षाच्या वर्षाला आढावा बैठक घ्यावं लागतं। आढाव्याच्या बैठकीमधून जे अधिकाऱ्यांनी काही नियोजन केलं ते थोडंसं आम्हाला समजून त्याच्यामध्ये काही काही बदल करण्याची आवश्यकता असेल तर तशा पद्धतीने बदल करण्याचा मार्फत करतोय। प्रांतसाहेब या आढावा बैठकीला हजर राहिले, तहसीलदार हजर राहिले, कृषी खात्याचे अधिकारी राहिले, एमएससीबीचे अधिकारी राहिले, सगळ्याच खात्याचे अधिकारी ग्रामसेवकापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत उपस्थित होते। आणि आजची ही मीटिंग त्या वातावरणामध्ये पार पडली आणि दातेसाहेबांनी या मीटिंगचा समारोप करण्याचं काम त्यांनी केलं। आम्ही तिन्ही मिळून एकत्र आहे। जरी कदाचित तुम्हाला सांगतो की मीटिंग दातेसाहेबांनी घेतली तरी आम्ही हजर राहतो। आम्ही काही वेगळी अशी काही तालुक्याची मीटिंग कधी घेणार नाही। माझ्याकडे राहुरी मतदारसंघातला काही गावं आहेत, त्यांच्याकडे पारनेर मतदारसंघात काही गावं असतात, विक्रमजीकडे काही येतात, असं न करता एकत्रित मीटिंग घेतली तर बऱ्याच प्रश्नांना न्याय मिळण्याचं काम 100% होतंय। म्हणून ही आम्ही एकत्र मीटिंग लावली
अचानकपणे त्यांना माहिती नसताना सुद्धा काल संध्याकाळी जाधव साहेबांना फोन केला आणि ते म्हणले मी हजर राहतो येतो. विक्रमी पाचपुते साहेबांना फोन केला, त्यांना अडचण आल्यामुळे ते उत्तर द्यायला. म्हणजे आम्ही जे काही नगर तालुक्यात काम करतोय ते सगळे आम्ही एक विचाराने काम करतो, एक विचाराने काम करतो आणि आम्ही महायुतीचे सगळेच आमदार आहेत. त्यामुळे आमच्यात काही कुठल्या प्रकारचं इकडं झालं काही नाही. त्याच्यामुळे विक्रमी जाणायचं आले का काही हजर राहिले असा काही कुठला प्रकार नाही. मिटिंग अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण पार पडले. अधिकारीचे चांगले सहकारी अधिकारी जेवढं त्यांच्या पद्धतीने करणे शक्य होईल तेवढं सुद्धा करतात.